माझं तसं पाहिलं तर ह्या परिस्थितीशी कुठेही माझा संबंध नव्हता. मात्र हल्लेखोर बाळराजे पवार आणि त्यांच्या सोबतचे जे काही लोक होते, ह्यांना खऱ्या अर्थानं माजी आमदार अमरसिंह पंडित यांची हत्या करण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. ते त्यांना एकटे शोधत आमच्या कार्यालयावर आले होते. आमचं कार्यालय म्हणजेच त्यांचं अमरसिंह पंडित साहेबांचं निवासस्थान आहे. ही मंडळी आल्यानंतर मी त्यांना बाहेर दरवाजात उभा राहून सांगितलं की इथं कोणी नाही, तुम्ही असं वागू नका. कारण ते इतक्या स्पीडमध्ये गाड्या घेऊन आले होते की आमची एक समोर उभा असलेल्या गाडीवर त्यांनी त्यांची गाडी आदळली जोरात, आणि तो आवाज ऐकल्यामुळंच मी बाहेर आलो. तर त्यांनी मग उतरल्यानंतर सुरू केलं होतं की आज अमर पंडितला सोडायचं नाही, त्याला एकदा दाखवायचंच, त्यांच्याकडे बघतो, अशा पद्धतीच्या आणि शिवीगाळ करत होते ते. किती जण होते? कुठले कुठले शस्त्र त्यांच्या हातात? शस्त्र त्यांच्या गाडीत होते. ते स्वतः खाली उतरले आणि त्यांनी काठ्या बेल्ट काढून मग ते नाहीत तर तू आहेस असं म्हणून मला तिथं मारहाण केली. आता काय मागणी आहे तुमची? माझी मागणी हीच आहे की हे बाळराजे पवार जे आहेत, यांनी याच्यापूर्वी सुद्धा 1997ला त्यावेळेसच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख जे आहेत कैलास बेद्रे यांचा अतिशय निर्घृण खून त्यांच्या राहत्या घरी केला होता. त्या खुनात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली. हे कारागृहात होते. आत्ता सत्तेचा त्यांनी दुरुपयोग करून ही शिक्षा माफी करून घेतली होती. जरी ते सत्तेतून त्या कारागृहातून बाहेर आले असले तरी सुद्धा त्यांचं जे नेचर आहे, हे नेचर हे खुनीच आहे. त्यांची खरी जागा कारागृहात आहे. त्यांना परत एकदा तिथं पाठवलं पाहिजे. आणि गेवराई शहरात जर लोकप्रतिनिधीच्या घरात घुसून जर अशा पद्धतीनं ते करत असतील, कारण त्यांच्या सोबत जे काही गुंड होते हे सुद्धा त्यांच्याबरोबरच्या कारागृहात राहणारेच गुंड होते, सगळे क्रिमिनल लोक होते. आणि त्यांनी केलेला हा माझ्यावरचा जीव घेणा अमानुष हल्ला होता. मला आमच्या वाहनाचे चालक तिथं जर नसते तर कदाचित मी आज जिवंत राहू शकलो नसतो. आता काय मागणी कराल? काय कारवाई झाली पाहिजे? त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ह्यांची रवानगी परत एकदा कारागृहात झाली पाहिजे.